आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात अतर्क्य अशा घटनांची साखळीच सुरू झाली आहे। महाविकास आघाडीचं सरकार असेल, शिंदे अजितदादांची वेगळी वाट असेल आणि आता ठाकरे बंधूंची एकजूट। 5 जुलैला आवाज मराठीचा या अराजकीय मेळाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाला पुन्हा धक्के द्यायला सुरुवात केली। या मेळाव्यात घडलेल्या 2 प्रमुख घटनांपैकी एक म्हणजे 20 वर्षांनंतर राज आणि उद्धव ठाकरेंचं एकत्र येणं। 2 टोकाच्या विचारधारा असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेनं 2019 मध्ये युती केली। राज उद्धव यांचं अजूनही इशारो में सुरू असलं तरी त्यांच्या एकत्र येण्याच्या कल्पनेनंच मराठी जनांना मोहर फुटलाय। राज ठाकरेंनी एप्रिल महिन्यात दिलेल्या एका मुलाखतीत महाराष्ट्रापेक्षा आमच्यातील म्हणजेच उद्धव आणि राज यांच्यातील कोणतेही वाद फार मोठे नाहीयेत असं वक्तव्य केलं होतं। ही मुलाखत एका पॉडकास्ट चॅनलला दिली गेली होती, जिथे अजूनपर्यंत 3-4 मुलाखती शटी-सामष्टी झालेल्या आहेत। त्यामुळे अचानक ही मुलाखत घेण्याचं प्रयोजन काय हे अजून तरी स्पष्ट झालेलं नाहीये। तर ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांच्या आतच उद्धव ठाकरेंनी एका सार्वजनिक कार्यक्रमात राज ठाकरेंना प्रतिसाद दिल्यानंतर राज उद्धव हे एकत्र येण्याबाबतची चर्चा सुरू झाली। दरम्यानच्या काळात या दोन्ही नेत्यांनी उन्हाळी सुट्ट्या देखील परदेशात आनंदून घालवल्या। त्यानंतर राज्यात शाळा सुरू झाल्यावर सरकारने प्राथमिक शाळेत त्रिभाषा सूत्रावरून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न केला। राज्य सरकारच्या या निर्णयाला ठाकरे बंधूंनी विरोध केला आणि दोघांनी सारखीच भूमिका घेत यावर एक ठाम भूमिका घेतली। त्यानंतर दोघेही भाऊ एकच भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याची शक्यता दिसताच मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना उद्धवपासून दूर राहण्याचा सल्ला दिल्याची चर्चा आहे। मात्र राज ठाकरेंनी ते ऐकलं नाही। अर्थात सरकारच्या विरोधात मोर्चा काढून रस्त्यावर उतरायची तयारी ठाकरे बंधूंनी केली होती। अधिवेशनाच्या तोंडावर मोर्चा निघाल्यावर विरोधकांच्या हाती आयतं कोली दिलं जाईल हे जाणून सरकारनं ते आदेश मागे घेतले। त्यामुळे मोर्चा तुर्तास रद्द झाला। मात्र हा मोर्चा निघू नये यासाठी हे आदेश मागे घेतल्याचं लक्षात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेना ठाकरे पक्षानं आणि मनसे नेते यांनी एकत्रित येत आनंद मेळाव्याचं आयोजन केलं। आता हा आनंद मेळावा अराजकीय नव्हे तर राजकीयच मेळावा कसा होता तेही समजून घेऊयात। कुठलाही झेंडा नसेल, मराठी हाच अजेंडा असेल असं पालुपद घेऊन राज ठाकरे मेळाव्यात सहभागी झाले। कोणतेही राजकीय भाषण न करता त्यांनी मराठी भाषेच्या गळचेपीविषयी सामाजिक सांस्कृतिक वक्तव्य केली। पण हिंदी भाषेची सक्ती किंवा त्रिभाषा सूत्राला अराजकीय पद्धतीनं कसं पाहायचं हा मूळ विषय राजकीय पटलावरूनच मांडण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह हा सुद्धा एका राजकीय धोरणाचाच भाग आहे। मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू। महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू। कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा। त्या मजाक वाटला काय? आता राज ठाकरे असं म्हणाले याचाच अर्थ हा विषय राजकीयच आहे। मराठी भाषेचा हा आनंद मेळावा असला तरी तो केवळ भाषेपुरता सीमित राहिला नाही। हा मेळावा मराठी अस्मिता, मराठी संस्कृती, मराठी असण्याचा सार्थ अभिमान इथपर्यंत जाऊन पोहोचला। या मेळाव्याला प्रामुख्याने शिवसैनिक आणि मनसैनिक हजर होतेच, पण राजकीय पक्षविरहितही मराठी माणूस या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थित होता। राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात बाळासाहेब ठाकरे, त्यांचे वडील श्रीकांत ठाकरे यांचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्याचं सांगितलं। मात्र मराठी भाषेच्या कडवटपणाविषयी त्यांच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही हे सुद्धा ठणकावून सांगितलं। दाक्षिणात्य कलाकार आणि राजकीय नेत्यांनी इंग्रजीतून शिक्षण घेऊनही मातृभाषेबाबतचा कडवटपणा कसा कायम ठेवलाय याची एक लांबलचक यादी सुद्धा राज ठाकरेंनी या मेळाव्यात वाचून दाखवली। दाक्षिणात्य राज्यांच्या राजकारणाबाबत सांगायचं झालं तर त्यांच्या राजकारणाचा पाया हा प्रादेशिक अस्मितेवर टिकून आहे। त्यामुळे तिथे सत्ताधारी आणि विरोधक हे दोघेही प्रादेशिक अस्मितेचेच राजकारण करतात। मग भले कर्नाटक किंवा तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार असलं तरी काँग्रेसचा राष्ट्रीय अजेंडा त्या राज्यांच्या प्रादेशिक मुळावर येत नाही। किंबहुना महाराष्ट्रात सुद्धा काँग्रेसच्या प्रदीर्घ राजवटीत ती मोकळीक होती। त्यामुळे महाराष्ट्रात तीव्रपणे राजकारणाची गरज म्हणजे प्रादेशिक राजकारणाची गरज निर्माण झाली नव्हती। मूळ शिवसेना हा इथला प्रमुख प्रादेशिक पक्ष आहे, पण त्यांनी राजकारण भाजपच्या उसरीला बांधलंय आणि मग प्रादेशिक राजकारणाला मुरड घातली आहे।
आता मात्र त्यांनाही ती रिकामी जागा दिसू लागली असल्यास आश्चर्य वाटायला नको. भाजपला भिडण्यासाठी प्रादेशिक राजकारणाचं आयुध कामी येऊ शकतं याची शक्यता आता शिवसेनेला वाटू लागली आहे. आता मनसे यावर काय करणार? मनसेला हातपाय हलवावे लागणार. म्हणजे काय तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असतानाच आपले चिरंजीव उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या गादीचा वारस जाहीर केलं होतं. यातून मग बाळासाहेबांची सावली म्हणून वाढलेल्या राज ठाकरेंनी बाहेर पडून तेवढ्याच हिमतीनं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची स्थापना केली. मनसेच्या स्थापनेला राज ठाकरेंनी त्यांच्या स्वप्नातल्या महाराष्ट्राची ब्लूप्रिंट त्यावेळी सादर केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंसारखं अमोघ वक्तृत्व, राजकीय टोकदार भाष्य करणारा वक्ता आजच्या मितीला कुणी नाहीये. अत्यंत आखीव रेखीव सुंदर डिझाईन कल्पून कोणताही इव्हेंट प्रत्यक्षात उतरवण्याची हातोटी राज ठाकरेंकडे. मुंबईत मायकल जॅक्सनचा कार्यक्रम असो वा लता मंगेशकरांचा कार्यक्रम किंवा अलीकडेच झालेला मराठी माझी मायबोली हा मराठी साहित्याचा कार्यक्रम असो, ज्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतलाय त्यांच्यासाठी तो आयुष्यभराचा ठेवा ठरलाय. पण या शापित नेत्याचं नशीब काही निवडणुकीच्या रिंगणात फळफळलेलं नाहीये. 2024च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा होता तो एक आमदार सुद्धा गेला आणि मनसेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. एवढंच काय तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी ज्या भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला त्या भाजपनं राज ठाकरेंच्या मुलाला मात्र विधानसभा निवडणुकीत मदत केली नव्हती. राज ठाकरेंनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही, मात्र मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मुलाला आमदार करता आलं नाही याचं शल्य राज ठाकरेंच्या मनात नक्कीच असणार. यापुढच्या काळात संघटन टिकवायचं असेल तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसेला विजयासाठी कंबर कसावीच लागणार आहे. कारण बिनशर्त पाठिंबा दिल्याचा वैयक्तिक लाभ अनेक पद्धतींना राज ठाकरेंना कदाचित झालाही असेल, मात्र संघटन वाढवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना मात्र त्याचा काहीच फायदा होत नसल्याचं एव्हाना राज ठाकरेंच्या लक्षात आलं असेल. एका बाजूला राज ठाकरेंचं बिनशर्त राजकारण सुरू असताना उद्धव ठाकरे मात्र कोणत्याही तडजोडीशिवाय राजकीय लढाई लढतायत. त्यांच्यासाठी मुंबई महापालिका निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. मुंबई महापालिकेत 25 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर त्यांचा पक्ष आज अत्यंत कठीण परिस्थितीतून जातोय. अशा परिस्थितीत त्यांचे हात मजबूत करायला राज ठाकरेंसारख्या नेत्याची जोड मिळाली तर मुंबईची निवडणूक अटीतटीची होईल. शिवसेना शिंदे पक्षाच्या मदतीनं मुंबई महापालिकेत केक वॉक करण्याच्या भाजपच्या स्वप्नांना राज आणि उद्धव यांच्या एकत्रित येण्यानं अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. आता प्रादेशिक राजकारणासाठी ठाकरेंसाठी जमेची बाजू काय असेल तर स्थानिक भूमिपुत्रांच्या हक्कासाठी जन्माला आलेली शिवसेना हा या मराठी मातीतला पक्ष आहे. स्थानिकांच्या रोजगारापासून ते मराठी भाषेपर्यंत त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला मराठी माणसांनी भरभरून पाठिंबा दिलाय. मात्र महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात मात्र मराठी माणूसच अल्पसंख्य ठरू लागलाय आणि हे आजचं भयान वास्तव आहे. हिंदी भाषेचा यापूर्वी कधीही अडसर वाटत नव्हता, ती हिंदी आता टोचू लागली. सत्तेत असलेल्या भाजपचा एक भाषा हे धोरण असल्यानं हिंदीचा पुरस्कार त्यांच्याकडून केला जातोय हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत मराठीचे कैवारी बनण्याची ठाकरे बंधूंकडे संधी चालून आली आहे. या संधीचं सोनं करण्याच्या प्रयत्नात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंकडे आशेनं पाहिलं तर आश्चर्य वाटायला नको. मुंबईत मराठी मतांचं प्रमाण 27%. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे पक्षाला मुस्लिम मतदारांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर मतदान केलं होतं. तसाच फायदा आगामी महापालिका निवडणुकीतही होण्याची शक्यता उद्धव ठाकरेंना वाटते. विस्कळीत झालेल्या शाखा शिवसैनिकांना एकत्र आणण्यासाठी राज ठाकरेंची एंट्री उद्धव ठाकरेंना बळ देणारी ठरणार असल्यानं एकत्रीकरणाला उद्धव ठाकरे जास्त उत्सुक आहेत, तर राज मात्र आखडता हात घेत पुढे येत असल्याचं दिसतंय. राज आणि उद्धव राजकीय युती करतील का हे येणारा काळच सांगेल. पण ते एकत्र आले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात प्रथमच प्रादेशिक राजकारणाचं बी पेरलं जाईल हे नक्की. त्यासाठीची सुपीक जमीन देखील तयार झाल्यानं शेत बहराला येण्याची मराठी माणूस आतुरतेनं वाट पाहतोय. आपल्याला याविषयी काय वाटतंय? आपली मतं कमेंट करून जरूर सांगा. हे विश्लेषण लिहिलं होतं सकाळच्या प्रतिनिधी दीपा कदम यांनी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.